मित्रांनो, लास्ट लेक्चरपर्यंत आपण ऑर्गॅनिक सेक्शनमधला अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. आज आपण फिजिकल केमिस्ट्रीमधला एक अतिशय महत्त्वाचा चॅप्टर, ज्याच्यावर बोर्ड एक्झाममध्ये CET, नीट, JEE सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स विचारल्या जातात, त्या चॅप्टरचं आज आपण सुरुवात करतोय. त्या चॅप्टरचं नाव आहे सॉलिड स्टेट. व्हॉट इज द नेम ऑफ चॅप्टर? सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट. बघा, अगदी आपण 8th 9th क्लासपासून व्हॉट इज मीन बाय मॅटर, व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर, या सर्व गोष्टीवर डिस्कशन करत आलेलो आहे. वी नो दॅट देर आर मेन 3 टाइप्स ऑफ मॅटर: सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आपण 11च्या सिलेबसमध्ये एक चॅप्टर नवीन सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे अबाउट द गॅसेस स्टेट. म्हणजे गॅसेस स्टेटच्या प्रॉपर्टीज आपण 11th क्लासमध्ये कंप्लीट केलेल्या आहे. 12च्या सिलेबसमध्ये आपल्याला सॉलिड स्टेट, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, व्हॉट इज मीन बाय युनिट सेल, व्हॉट आर द डिफरंट टाइप ऑफ युनिट सेल, अँड व्हेरियस कॉन्सेप्ट्स आर देअर दॅट वी हॅव टू सी वन बाय वन. एक गोष्ट लक्षात घ्या, या 3 स्टेट ऑफ मॅटरपैकी आपण जनरली सॉलिड आणि गॅसचा स्टडी हा केमिस्ट्रीमध्ये करतो आणि लिक्विडचा स्टडी हा फिजिक्समध्ये केला जातो. सो गॅसेस स्टेटचा स्टडी ऑलरेडी आपण 11th मध्ये केलेला आहे. आज आपल्याला बघायचं आहे सॉलिड स्टेट. सो बिफोर वी स्टार्ट द चॅप्टर, लेट मी नो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सॉलिड. आपण सॉलिड कशाला म्हणतो? कारण आपण जर आपल्या अवतीभोवती जर बघितलं तर कुठलीही वस्तू, सपोज हा पेन आहे, हा पेनसुद्धा सॉलिड आहे. ठीक आहे. बुक्स आहे, नोटबुक्स आहे, आपले बेंचेस आहेत, हे सर्व सॉलिडमध्ये येतात. परंतु या पेनच्या प्रॉपर्टी आणि आपण ज्या बेंचवर बसतो त्या बेंचच्या प्रॉपर्टी याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे दोघं जरी सॉलिड असले, त्यांच्या ज्या काही इंटरनल कॉन्स्टिट्युएंट जे काही पार्टिकल्स वगैरे असतील त्यांच्यामध्ये निश्चितच आपल्याला फरक दिसणार आहे. म्हणजेच आपल्याला या चॅप्टरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सॉलिड्स पण बघायचे. सो फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन ऑफ सॉलिड. व्हॉट इज मीन बाय सॉलिड? तिन्ही स्टेटच्या प्रॉपर्टी तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, हे कन्सिडर करून मी पुढे जातोय. सॉलिड म्हणजे काय? सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सॉलिड? Solid is the state of matter in which there is the regular arrangement of the constituent particles. एखादे जे काही पार्टिकल्स त्या पर्टिक्युलर सबस्टन्समध्ये असणार आहे, त्या पार्टिकलची जर एखादी रेग्युलर अरेंजमेंट जर असेल तर त्याला आपण सॉलिड म्हणतो एक जनरली. Other definition that also we know generally, we can say that solids are the substances which are having definite shape, definite volume. Okay, it shows the rigidity. हे काही महत्त्वाचे कॉन्सेप्ट आपल्याला सॉलिड विषयी माहिती आहे. मीन्स सॉलिड्स आर द सबस्टन्सेस which shows a rigidity, जे रिजिड असतात, which has a definite shape and definite volume. शेप अँड व्हॉल्यूम काय असतो यांचा? डेफिनाइट असतो. असे जे काही सबस्टन्सेस आहे त्यांना आपण सॉलिड म्हणतो. ठीक आहे. परंतु आपण आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेन हा सॉलिड आहे आणि बेंच पण सॉलिड आहे, किंवा आपण जे दगडगोटे बघतो ते पण सॉलिड आहे. म्हणून दगडाच्या प्रॉपर्टी आणि पेनाच्या प्रॉपर्टी या सारख्या आहे का? नाही. मीन्स देअर शुड बी डिफरंट टाइप्स ऑफ सॉलिड. So we have to broadly classify the solid into 2 types. सॉलिडला 2 टाईपमध्ये कन्वर्जन करतो आपण, कन्वर्ट करतो, किंवा त्याला आपण डिस्टिंग्विश करतो 2 टाईपमध्ये.
पण सॉलिड काय आहे? सॉलिड शोज द रिजिडिटी. सॉलिड हॅज द डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. इंटरमॉलिक्युलर, देर इज द इंटरमॉलिक्युलर म्हणा इंटर पार्टिकल force of attraction in the solid. Interparticle force of attraction is very strong, means there is very negligible space between the particle, and due to that negligible space between the particle it shows the rigidity. हा रिजिडिटी का दाखवतो? कारण यांचे जे काही नंबर ऑफ पार्टिकल्स असतात त्यांच्यामध्ये स्पेस अतिशय कमी असते किंवा न के बराबर असतात. तर आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ सॉलिड्स पासून आपण सुरुवात करू. बाकीच्या अदर बऱ्याच काही गोष्टी तुम्ही 8, 9, 10th ला शिकलेल्या आहात. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ सॉलिड? सपोज आपल्याकडे ग्लास, रबर, ओके, प्लास्टिक, हे एक्झाम्पल जर आपण बघितले तर हे पण सॉलिड आहे. ठीक आहे. किंवा आपण काही केमिकल सबस्टन्सेस, फॉर एक्झाम्पल आपला कॉमन NaCl, कॉमन साल्ट, इट इज ऑल्सो सॉलिड. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस ग्लास अँड NaCl? शुगरचे क्रिस्टल तुम्ही बघितलेले असतील. साखरेचा एक दाणी जर आपण घेतला, क्रिस्टल ऑफ शुगर or the crystal of NaCl, it is also solid. So there is the huge difference between this solid and this solid. So depending upon the nature of the interparticular attraction or the arrangement of the different particles within that particular solid, we can define solid into two types. There are two types of solids. One is crystalline solid and second one is amorphous solid. So what is mean by crystalline solid? लक्षात घ्या, सॉलिड मध्ये डेफिनाइट अरेंजमेंट असते पार्टिकलची. जे काही पार्टिकलची अरेंजमेंट असते ती डेफिनाइट असते. अशा सॉलिडला आपण क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतो. आणि ज्यांच्यामध्ये डेफिनाइट अरेंजमेंट नसते, whatever different particles are present within that solid, these are not arranged in a definite manner, we may call it as amorphous solid. One by one आपण बघू. पहिलं बघू डेफिनेशन. What is the definition of crystalline solid? क्रिस्टलाइन सॉलिड ची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला? These are the solids in which there is the definite long range order of the particles. जे पार्टिकल्स या सॉलिड मध्ये प्रेझेंट असणारे, दे शोज द डेफिनाइट अरेंजमेंट. लॉन्ग रेंज ऑर्डर ऑफ अरेंजमेंट इज प्रेझेंट विदिन द क्रिस्टलाइन सॉलिड. Whereas what is meant by amorphous solid? The solid which does not shows the definite arrangement of the particles. जे सॉलिड डेफिनाइट अरेंजमेंट दाखवत नाही त्यांना आपण amorphous म्हणतो. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, सपोज वी हॅव, it is one particle, okay, suppose these are the particles which are present within this crystalline solid. So how we can say that these are present in the definite arrangement? So see, suppose आपण या पार्टिकलला ये नाव दिलं. ये नावाचे पार्टिकल्स आहे. हा ये, it is also ये, it is also ये, okay, and there is another layer of the particle. Suppose we may call it as B, 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 B. ये different particles है. Suppose these are B, B, okay. म्हणजे जे मधले कोण आहे, ये and ये, okay. So there is the definite order of these ये, and that is the very long range of order. There is no any disturbance in that order. जर आपण इथून ये चा लेयर चालू केला तर तो काही अंतरापर्यंत ये मध्ये दुसरा, मध्ये बी जात नाही. सपोज बी चा लेयर स्टार्ट केला तर मध्ये ये जात नाही. अशा टाइपची जर अरेंजमेंट असेल तर वी कॅन से दॅट डेफिनाइट ऑर्डर. ओके. आता याच्यामुळे होतं काय,
हा एक लेअर तयार झाला, हा दुसरा लेअर तयार झाला, पुन्हा एचा लेअर, पुन्हा बीचा लेअर, पुन्हा एचा लेअर, हे कंटिन्यू चालू आहे. लॉंग रेंज ऑर्डर ऑफ द डेफिनाइट पार्टिकल्स म्हणतो आपण याला. याच्या उलट समजून घेऊ आपण व्हॉट इज मीन बाय अमॉर्फस सॉलिड. आता अमॉर्फस सॉलिड मध्ये सपोज हा ए आणि मध्येच बी आला, मध्येच काय आला, बी. सपोज इथं बी, ओके, इथं पुन्हा ए आला, पुन्हा ए, पुन्हा बी. सपोज इथं ए मध्येच बी आला, पुन्हा बी आला. सपोज इथं बी, पुन्हा ए, पुन्हा बी, पुन्हा ए. मीन्स देर इज नो एनी लॉंग रेंज ऑर्डर ऑफ द डेफिनाइट पार्टिकल्स. मध्येच दुसरे पार्टिकल येऊ लागले, याला आपण म्हणतो डिस्टर्ब ऑर्डर म्हणतो याला. इट इज नॉट लॉंग रेंज ऑर्डर. अँड इफ द सॉलिड विच शोज the disturbance in the long range order, we may call it as amorphous solid. Simple definition. So it is the crystalline solid, it is the amorphous solid. Now what we have to see, crystalline solids are homogeneous. These are always homogeneous and we shows the repeating pattern of the particles. हे जे काही पार्टिकल्स आहे, these are present in the repeating pattern. We may call it as crystalline solid. Amorphous solid मध्ये हे रिपीटिंग पॅटर्न दाखवत नाही. amorphous solid रिपीटिंग पॅटर्न दाखवत नाही, मध्येच दुसरा कुठला तरी पार्टिकल आलेला आहे. crystalline solids are called as true solids. जे crystalline solids आहेत, we may call it as true solids, whereas amorphous solids are not true solids. They are called as pseudo solids. यांना काय म्हणतो आपण, pseudo solids म्हणतो. Or amorphous solids are also called as super cooled liquids. Super cooled liquids. Amorphous solid is also called as super cooled liquids. True solids कोणाला म्हणतो आपण, crystalline solid ला. Pseudo solids कोणाला म्हणतो आपण, amorphous solid ला. का म्हणतो pseudo solids, कारण त्यांच्यामध्ये डेफिनाइट रेंज ऑफ द पार्टिकल्स अपसेट आहे. ठीक आहे, डेफिनाइट रेंज ऑफ पार्टिकल ते दाखवत नाही. सो इट इज कॉल्ड एज pseudo solids or it is also called as super cooled liquids and crystalline solids are called as true solids. ओके, त्यांच्यामध्ये जी काही जॉमेट्री प्रेझेंट असते, that geometry is very specific geometry is present within the crystalline solid. So shape is definite. What about amorphous solid? Shape is not definite. यांच्यामध्ये shape definite नसतो, कारण अरेंजमेंट ऑफ पार्टिकल ही डेफिनाइट नाही. सो वी कॅन से दॅट shape is not definite. ओके, इनडेफिनाइट shape किंवा नॉट डेफिनाइट म्हणा, नॉट डेफिनाइट. ओके, व्हॉट अबाउट द मेल्टिंग पॉइंट. आपल्याला सॉलिड म्हटल्यानंतर आपण काय सांगतो, त्यांचा मेल्टिंग पॉइंट. आता तुमच्या लक्षात आलं असेल, जर इथं लॉंग रेंज ऑफ ऑर्डर आहे आणि ऑर्डर ही कंटिन्युअस आहे, होमोजिनस टाइपचा सॉलिड आहे, ट्रू सॉलिड आहे, मीन्स क्रिस्टलाइन सॉलिड शोज द व्हेरी एक्झॅक्ट शार्प मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज शार्प अँड ॲक्युरेट मेल्टिंग पॉइंट असतो. whereas amorphous solid does not shows the sharp melting point. There is the variation. ठीक आहे, तिथं काय येऊ शकतो, शार्प मेल्टिंग. फॉर एक्झाम्पल, एखाद्या सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट शार्प मेल्ट होण्यासाठी 180 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागत असेल, तर amorphous सॉलिडमध्ये रेंजवर डिपेंड असतं. कधी तो 178 दाखवेल, कधी 179 दाखवेल, कधी 180 दाखवेल, बिकॉज इट डज नॉट शोज द शार्प मेल्टिंग पॉइंट. ओके, not sharp melting point. Another one important property is cleavage pattern. Cleavage pattern. What is mean by cleavage pattern? Cleavage pattern मध्ये जर आपण क्रिस्टलाइन सॉलिडला जर ब्रेक जर केलं, कट जर केलं, तर जे काही दोन पीस आपल्याला भेटणार आहे, त्यांचा जो सरफेस असेल तो अतिशय स्मूथ आणि प्लेन असेल. whereas in amorphous solid it does not shows the plain and smooth pattern. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये एक अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो अनआयसोट्रॉपी. व्हॉट इज दॅट प्रॉपर्टी? अनआयसोट्रॉपी.
means we can say that crystalline solid shows anisotropy property or it shows anisotropism, whereas amorphous solid are isotropic. हे कसे आहे? Isotropic. So what is mean by this isotropic and anisotropic? Okay. Anisotropy means, आता इथं समजून घ्या. सपोज हा एक लेयर आहे आपला, ठीक आहे. पहिला लेयर आपण जर असा दाखवला, सपोज याला आपण म्हणू हा A2, याला A न म्हणता आपण असं म्हणू हा M to N चालला. ओके. आपण जर M to N जर चाललो तर त्या लेयर मध्ये फक्त एकाच टाइपचे पार्टिकल आपल्याला दिसणार. ओके. जर सपोज आपण याला केलं, then there is the whatever pattern is there, that is also a repeating pattern. बघा, B च्या नंतर A च्या नंतर B, B च्या नंतर पुन्हा A. ओके. याला सपोज आपण म्हणू OP. काय म्हणू आपण त्याला? OP. सपोज हा दुसरा लेयर घ्या, या दुसऱ्या लेयरला आपण सपोज इकडून असं रिप्रेझेंट केलं, याला X म्हणा, याला Y म्हणा. ओके. सो देर इज ऑल्सो वन रिपीटिंग पॅटर्न BBB. लक्षात येत आहे? क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जर आपण व्हेरियस डिरेक्शननी जर बघितलं तर याच्या जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या डिफरंट दिसतील आपल्याला. बघा, आपण जर पहिला लेयर आपण जर असं जर बघितलं पहिला लेयर, तर पहिला लेयर सपोज M to N which shows the only the arrangement of only one type of particle. कोणत्या टाईपचे पार्टिकल आहे ते? A. जर आपण याला असं तिरपं कट केलं तर वी विल गेट दिस. सपोज याला आपण OP म्हणू, तर याच्यामध्ये पण एक डेफिनाइट पॅटर्न आहे A B B A B अँड सो ऑन. जर सपोज आपण या B लेयरला कट केलं तर B लेयर मध्ये फक्त B चे पार्टिकल दिसतील. सो व्हॉट इज मीन बाय ॲनआयसोट्रॉपी? Anisotropy means when we measure the physical properties of that particular solid in different direction, it shows different physical property. Different direction ला या different physical properties हा solid दाखवतो. कोणता? क्रिस्टलाइन. पुन्हा सांगतो, anisotropy म्हणजे the property of the crystalline solid in which it shows the different physical properties in different direction. वेगवेगळ्या डिरेक्शननी हा वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज दाखवतो. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ठीक आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके. या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या वेगवेगळ्या डिरेक्शननी वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज जर एखादा सॉलिड दाखवत असेल तर दॅट प्रॉपर्टी वी मे कॉल इट ॲज ॲनआयसोट्रॉपी. समजून घ्या, खूप सोपं आहे. याच्या उलट इकडे जरा कल्पना करा. आपण जर सपोज असं गेलो, इकडून आपण मेजर करायचा प्रयत्न केला तर या लेयर मध्ये मध्येच दुसरा कुठला तरी पार्टिकल आलेला आहे. ओके. किंवा जर आपण असा तिरपा जर गेलो, देर इज नो एनी फिक्स एनी रिपीटिंग पॅटर्न इन द amorphous solid. सो वी कॅन से दॅट वेन वी मेजर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ amorphous solid, दीज आर ऑलवेज इक्वल. कुठलीही फिजिकल प्रॉपर्टी कोणत्याही डिरेक्शननी जर मोजली, when we measure the different physical properties in different direction, then these physical properties are always same. That type of property we may call it as isotropy. कारण हे असं का होत आहे तर मध्येच वेगवेगळे पार्टिकल, देर इज नो एनी डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. हा अतिशय महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. सॉलिड स्टेट मधला ॲनआयसोट्रॉपी कोण दाखवतं? क्रिस्टलाइन. आणि आयसोट्रॉपी कोण दाखवतं? amorphous. It's are true solids. And what is the nature of the amorphous solid? Amorphous solids are pseudo solids. Okay. अजून एक प्रॉपर्टी आपण सांगू शकतो, क्रिस्टलाइन सॉलिड ऑलवेज शोज द फिक्स हीट ऑफ फ्युजन. हीट ऑफ फ्युजन हा कॉन्सेप्ट आपण थर्मोडायनेमिक्स मध्ये थोडासा डिटेल मध्ये बघू. हीट ऑफ फ्युजन ही डेफिनाइट असते कोणाची? क्रिस्टलाइन सॉलिडची. आणि amorphous solid does not shows the fixed heat of fusion or definite heat of फ्युजन. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे काही पार्टिकल्स प्रेझेंट आहेत ते पार्टिकल लॉंग रेंज ऑर्डर दाखवतात, whereas amorphous solid does not show the long range order of the constituent particles. फॉर एक्झाम्पल नेहमी डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टी विचारल्या जाते. पुन्हा एकदा सांगतो, व्हॉट इज मीन बाय क्रिस्टलाइन सॉलिड? क्रिस्टलाइन सॉलिड्स आर द homogeneous solids in which
there is the definite pattern of the repeating units or the definite repeating units of the constituent particles are called as crystalline solid. Whereas what is meant by amorphous solids? These are not homogeneous and there is no any definite repeating pattern of the constituent particles. What is the nature of crystalline solid? They are true solids. What is the nature of amorphous solids? They are pseudo solids, or it is also called as supercooled liquids. What about the shape? Crystalline solids always shows the definite shape, whereas amorphous solid does not having the definite shape. What about the melting point? All crystalline solid shows sharp melting point, whereas amorphous solid does not show any sharp melting point. Next, what is the cleavage pattern? When we cut the crystalline solid, there is the formation of two pieces which is having the very smooth and plain surfaces. त्यांचा जो काही सरफेस तयार होणारे जे पीस असतील त्यांचा जो सरफेस असेल तो स्मूथ आणि कसा असेल प्लेन असेल. When we cut the amorphous solid, there is no any smooth surface. Okay. Next important property, crystalline solid shows anisotropic property. What is meant by anisotropy? When we measure the different physical properties in different direction. आपण जर याचं मेजरमेंट केली इन डिफरंट डायरेक्शन, इट शोज द डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज ड्यू टू द अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. Whereas amorphous solids does not show the different physical properties in different direction. That property we may call it as isotropic. Example याचं घेऊ आपण. Example, crystalline solids example, the best example. Suppose the crystal of NaCl. Crystal of NaCl. And what about the amorphous solid? It shows the various examples. Suppose for example glass, for example rubber, for example plastic. तुम्ही इमॅजिनेशन करू शकता, प्लास्टिकला जर आपण कट जर केलं तर तिथं दोन इक्वल आपल्याला पीस भेटणार नाही. रबरचं पण तसंच आहे, ग्लासचं पण तसं आहे. ग्लासला कट करून बघा, तुम्ही कट करताय ग्लासला आणि तुम्हाला एकदम इक्वल टाईपचे दोन पीसेस भेटतील. दॅट इज नॉट पॉसिबल बिकॉज ग्लास इज द अमॉर्फस सॉलिड. ग्लास कोणता सॉलिड आहे? अमॉर्फस. मित्रांनो, हे सर्व पहिला बीट आहे या चॅप्टर मधला. व्हॉट इज मीन बाय सॉलिड अँड व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सॉलिड. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द डिफरंट टाइप्स ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. आज आपण इथंच थांबू. ठीक आहे. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.